सर्वांना शालोम. पुन्हा एकदा प्रभू ख्रिस्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. लाईव्ह प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांना वंदन. जर तुमच्या काही प्रार्थना विनंत्या असतील 9822 1723 89 या नंबरवर तुम्ही शेअर करू शकता. पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये फार मोठ्या साक्ष घडत आहे प्रार्थनेच्या द्वारे. तर तुम्हालाही जर तुमच्या काही प्रार्थना विनंत्या, तुमचे काही प्रश्न असतील या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. आणि काही साक्ष घडले असतील, प्रार्थनेची उत्तरं मिळाली असतील तरी 9822 1723 89 या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला त्या साक्षी पाठवू शकता. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये प्रभूचं वचन पेरण्याचं काम करत आहे. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला असं वाटलं की मंथली काही आर्थिक सहभाग तुमचा त्याच्यामध्ये असावा, तुम्ही जात नाही परंतु देवाचं वचन पोचवलं जातं आणि तुम्हाला त्यांना हातभार लावायचा असेल देवाच्या राज्याच्या वाढीसाठी, तर 9822 1723 89 हा फोनपे गुगल पे नंबर आहे. यावरती तुम्ही तुमचा आर्थिक सहभाग जो देवाच्या राज्याच्या वाढीसाठी तुम्ही शेअर करू शकता. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. अनेक गोष्टी या दिवसामध्ये आम्ही पाहत आहोत. प्रभूचं येणं या पृथ्वी तलावरती जवळ होत असताना आम्हाला देवाच्या भयाची जाणीव निर्माण होणं फार गरजेचं आहे. या दिवसामध्ये आमचा ख्रिस्ती विश्वास, ज्या प्रकारची धार्मिकता आम्ही संपादन करत असतो, परंतु प्रभूच्या आगमनाची किंवा त्याच्या न्यायाची दोन न्याय, एक पुनरुत्थानानंतर न्याय म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आल्यावरती न्याय, आणि दुसरा न्याय या जगामध्ये पृथ्वी तलावर आम्ही राहत असताना आम्ही करत असलेले कर्मकांड याचं प्रतिफळ, याच्याविषयी पण जो दंड दिला जातो तो एक न्याय असणार आहे. आज देव न्याय तर करतो, कदाचित त्याला विलंब लागेल. म्हणजे त्याचं हेडिंग किंवा आजच्या विषयाचं टायटल असेल विलंब लागेल पण न्याय नक्की होणार आहे. कधी कधी आम्ही असं म्हणतो की नाही, जर माझं काही चुकलं असतं तर देवाने मला त्वरित शासन केलं असतं, दंड दिला असता. परंतु तसं नसतं. आज जे देवाच्या वचनात आम्ही पाहणार आहोत त्याच्यामध्ये आमच्या प्रत्येकाला दोन गोष्टीच्या बाबतीत येशू ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभं राहायचे. दोन गोष्टीच्या बाबतीत, एक पारितोषिकासाठी किंवा दंडासाठी. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त ढगावरती बसून येईल तर त्यावेळेस एक तर आम्हाला पारितोषिक मिळेल किंवा दंड मिळेल. या दोन गोष्टीशिवाय तिसरी कोणतीही गोष्ट अस्तित्वात असणार नाही. आता जेव्हा प्रभूच्या न्यायासनासमोर उभं राहायचं त्यावेळेस एक आत्मिक व्यक्ती, ज्याला तुम्ही बिलिव्हर्स म्हणाल किंवा नियमित चर्चला जाणारा व्यक्ती असं म्हणाल, परंतु या व्यक्तीला अधर्मिक थट्टा मस्करी आणि व्यर्थ बडबड या गोष्टीचा जे माणसं शब्द बोलतील, म्हणजे जे अधर्मी लोक बोलतात त्या प्रकारचे शब्द, मग त्याच्या शुभवर्तमानाच्या 12 अध्यायाच्या 26 वचनामध्ये तुम्ही वाचाल तर धार्मिक लोक अधार्मिक शब्द बोलले, येशू ख्रिस्ताला बलजबूल भूतांचा अधिपती बोलले. आणि त्या वचनामध्ये तुम्ही वाचलं तर तुम्हाला कळेल, तो म्हणतो की या प्रत्येक शब्दाचा हिशोब न्यायाच्या दिवशी केला जाईल. म्हणून पृथ्वीतलावरती देवाच्या भयामध्ये तुमचं जीवन असलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र, देवाचा निवडलेला व्यक्ती आणि स्वर्गामध्ये असणाऱ्या देवाचा एकुलता एक पुत्र म्हणून तो या जगामध्ये आला. पण जगानं काय केलं, त्याचं कशा पद्धतीचं त्याचं वर्तन होतं. अहो, येशू ख्रिस्ताला लोक बलजबूल भूतांचा अधिपती म्हटले, म्हणजे किती अधार्मिक असणारे शब्द ते बोलले. आता या लोकांपेक्षा आम्ही वेगळे नाहीत. आता आम्हाला नवीन येशू सापडतो, नवीन एक आत्मिक व्यक्ती सापडते की त्याच्यामध्ये जसं येशूमध्ये कुठला दोष नव्हता, परंतु कुठून तरी ते शास्त्रामधल्या गोष्टी शोधून त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते. आता एक गोष्ट ध्यानात ठेवा, या पृथ्वी तलावर देवानं धार्मिक लोकांचं तारण करण्यासाठी पाठवलेलं आहे. नीट आहे का? मी धार्मिक आहे, मला चर्च कळालं, मला देवाचं वचन कळालं, मला देवाचं वचन कळालं तर याचा अर्थ मी दुसऱ्याला उपरोधिक बोलावं किंवा दुसऱ्याची थट्टामस्करी करावी किंवा दुसऱ्याला दोष लावावं या पद्धतीने प्रभूने तर मला परमिशन दिली नाही. मग समजा मी या पृथ्वीतलावरती त्या गोष्टी करत आहे, मी दुसऱ्याचं निरीक्षण करतो, दुसऱ्याच्या जीवनामध्ये डोकावतो, दुसऱ्याच्या जीवनाचं विश्लेषण करतो, तो व्यक्ती काय करतो या पद्धतीने विचार करून जर मी त्याला दोष लावण्याचं काम करतो, जसं येशूला दोष लावला गेला, एक गोष्ट निश्चित आहे, या पृथ्वीतलावरती सगळ्यात कठीण धार्मिक जीवन जगणं आहे. धार्मिका संबंधानं या पृथ्वीतलावरील लोकांची मतं कधी चांगली नसतात. ते आपापल्या अँगलने, आपापल्या विचारानं त्या व्यक्तीचं विश्लेषण करत असतात.
परंतु ध्यानात घ्या, एक देवाचा दास आणि शास्त्राचा अभ्यासक म्हणून तुम्हाला सांगतो की माणसे जे जे शब्द बोलतील, आता कोणते शब्द आहेत ज्या शब्दाचा हिशोब होणार आहे, ज्या शब्दाचा न्याय होणार आहे, तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट, तुम्ही एखाद्या व्यक्तीला असा शब्द बोलून त्याला निराश केलं असेल तर लक्षात ठेवा, न्यायाच्या दिवशी तुम्हाला त्या गोष्टीचा हिशोब द्यावा लागणार. कधी कधी आम्ही जाणून बुजून हेतुपुरस्सर इतकं नकारात्मक बोलतो, निराशात्मक बोलतो, त्या व्यक्तीनं पुढं जाऊ नये, त्या व्यक्तीचा उन्नती होऊ नये, त्या व्यक्तीला सुटका मिळू नये. निश्चित त्या व्यक्तीमध्ये कमतरता असेल, मी म्हणत नाही की त्या व्यक्तीमध्ये कमतरता नाही, परंतु देव प्रत्येक व्यक्तीला आशावादी बनवतो. पेत्रानं येशू ख्रिस्ताला 3दा नाकारलं, शिव्या दिल्या, मग येशूनं त्याला नाही टाकून दिलं. त्याला पेत्राला विचारलं, तू माझ्यावर प्रीती करतोस काय? होय प्रभू. माझ्यावर 3दा विचारलं, तू माझ्यावर प्रीती करतोस काय? होय प्रभू. शेवटी तो निराशून म्हणतो की देवा, आता तुलाच ठाऊक, माहीत नाही मला मी प्रीती करतो का, मी तर तुला 2दा सांगितलं मी प्रीती करतो. मग येशूला कळलं हा निराश झालेला आहे. त्यास तो काय म्हणतो माहिती का प्रभू त्याला, पेत्रा, तरुण असशील त्यास तू मनाला वाटेल तिकडे जाऊन सेवा करशील, पण जेव्हा तू वृद्ध होशील, तुला चालता येणार नाही, तुझी शक्ती संपेल, तेव्हा लोक तुला हाताला धरून येतील आणि तुझ्याकडनं सेवा करून घेतील. किती आशावादी बोललेलं आहे. म्हणून लक्षात ठेवा, कधीही कोणाला निराशेच्या गर्तेमध्ये पाठवू नका. एखाद्या व्यक्तीला डिप्रेशनमध्ये पाठवणं, निराश करणं, याच्या संबंधीचा हिशोब केला जातील. त्याचप्रमाणे आम्ही पाहतो, कोणी व्यक्ती तुमच्यामुळं दुखावली जाता कामा नये. आणि मला माहिती आहे की आमचा स्वभाव, मानवी स्वभाव, मी तर म्हणतो धार्मिक लोकांमध्ये सगळ्यात वाईट प्रवृत्ती कोणती असेल, दुसऱ्याला टोचून बोलणं. दुसऱ्याला टोचून बोलणं. तुम्ही म्हणाल, तुम्ही कसं म्हणता धार्मिक व्यक्तीमध्ये प्रवृत्ती? अहो, शास्त्रात तसं लिहिलं आहे. येशू ख्रिस्त मंदिरामध्ये प्रार्थनेसाठी गेल्यावर शिष्यांना बरोबर घेऊन गेला आणि 2 व्यक्ती प्रार्थना करतात. एक पुरुषी आहे, तो पाप्याला बघतो आणि प्रार्थना करतो, मी याच्यासारखा नाही, मी दानधर्म करतो, शब्दात पाळतो, उपवास करतो, मी कुणाला लुबाडत नाही. आता बघा, हे शब्द त्या पापी माणसानं ऐकले म्हणजे तो निराश व्हायला पाहिजे, तो दुःखी झालेला आहे. आणि येशू त्या ठिकाणामध्ये त्या दुसऱ्या पापी व्यक्तीची पण प्रार्थना, देवा मी पापी आहे, मी चुकलो आहे, माझ्याकडनं अनेक अपराध घडलेले आहेत. आणि प्रभू म्हणतो मी त्याची प्रार्थना ऐकली, त्याच्याकडं आणि देवाचं लक्ष गेलेलं आहे. म्हणून लक्षात ठेवा, काय कोणाला निराश केलं का? तुमच्या बोलण्यानं कोण दुःखी झालं का? आणि दुःखी झालं तर तुम्हाला त्याच्याबद्दल खंत वाटत नाही? तो तुटला व्यक्ती, ज्या व्यक्तीला तुम्ही दुःख दिलं, यातना दिल्या, अपमान त्याचा केला आणि तो व्यक्ती देवापासून तुटला. आम्ही कितीतरी लोक देवापासून दूर घालवलेले आहेत. न्यायाच्या दिवशी त्या सगळ्या गोष्टीचा हिशोब केला जाईल. देवाच्या मंदिरामध्ये जेव्हा तुमच्या संगती, तुमच्या सहवासामध्ये पुष्कळ लोक येण्याचा प्रयत्न करतात, स्वर्गाच्या राज्याचं अडखण करणारे हे लोक आहेत, जे लोक मनुष्याला निराश आणि दुःखी करून देवाच्या संगतीपासून तोडतात. आता माणूस निराश होण्याचं कारण काय? काय घडतं माहिती का? आत्मिक जीवन जगताना आम्ही सगळे लोक धर्माचे ठेकेदार बनतो. आम्हाला असं वाटतं धर्म आम्हाला जास्त समजतो. जसं व्यभिचारी स्त्रीला आणि त्या धर्माच्या ठेकेदारांनी पकडलं आणि हातामध्ये दगड आणि शास्त्र घेऊन आले आणि ईश्वरला विचारलं, काय शास्त्रामध्ये लिहिलं आहे ना, कोणी व्यभिचार करताना सापडलं तर त्याला दगडाने टिचून मारावं. म्हणजे धर्माचे ठेकेदार बनले. आता बघा, ज्यानं धर्म शिकवला, जो धर्मशास्त्र सांगतो, तो येशू त्यांना म्हणतो, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण पहिला दगड त्यानं मारायचा ज्याने अजूनपर्यंत पाप केलं नाही. आणि देवाच्या वचनात लिहिलं, सर्वांनी पाप केलं, देवाच्या गौरवाला ते ओने पडले. मग आता प्रश्न तोच आहे, पापी तर सगळेच आहेत, परंतु ज्याच्या हाती ससा तो पारधी, ज्याचं पाप सापडलं जातं तो पापी. आणि आमची पापं गुप्त आहेत, मग आमची गुप्त पापं देवाला ठाऊक नाहीत का? म्हणून काय केलं पाहिजे माहिती का? न्यायाच्या दिवशी तयार होण्यासाठी आमचे दोष, आमच्या चुका, आमच्यातले अपराध आम्ही शोधावे आणि कोणाही व्यक्तीला दुखवू नये. तुम्हाला असं वाटतं की देव त्या व्यक्तीला आणि स्वर्गामध्ये घेणार नाही, ही तुमची कल्पना आहे. त्यानं व्यभिचारी स्त्रीला, जा मी तुला क्षमा केली, इथून पुढं पाप करू नको, अहो तिला पण त्यांनी जगण्याची संधी दिली, तिला पण धर्म स्वीकारण्याची संधी दिली. जग काय त्वरा कर खाली, आज मला तुझ्या घरी जेवायला यायचं. जेव्हा शास्त्री पुरुषांनी ते ऐकलं, तुमचा गुरु पापी लोकांबरोबर जेवायला बसतो, येशू स्वतः सांगतो, मी धार्मिकासाठी नाही पाप्यासाठी या जगामध्ये आलेलो आहे. म्हणून लक्षात ठेवा, जर तुम्हाला धर्म समजतो तर कोणालाही बोलून निराश करू नका, आशावादी त्याला बनवा. तिसरी गोष्ट, कुठला नाश आणि कुठल्या त्या ठिकाणामध्ये आणि कोणत्या गोष्टीचा हिशोब केला जाणार आहे? माझ्या बोलण्यानं कोणाचं नुकसान होता कामा नये. कधी कधी आमचे शब्द लोकांचं नुकसान करणारे शब्द आहेत. पती पत्नीमध्ये भांडण लावणं आणि त्यांचं घर तोडून टाकणं.
बोलता येत नसेल, परिस्थिती माहीत नसेल तर शांत बसा. बऱ्याच वेळा अर्धवट बातम्या कानावरती पडल्यावर आम्ही त्या व्यक्तीला उद्ध्वस्त करण्याचं काम करत असतो, नुकसान करण्याचं काम करत असतो. काही लोक सेवा करतात आणि सेवकाविषयी कुठलीच गोष्ट माहीत नसते आणि माहीत नसल्यानंतर आम्ही त्या गोष्टीचं भांडवल करत फिरतो. मग त्या व्यक्तीला सेवेतनं आम्ही उठवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याची सेवा. ज्या तिथं बायबल आम्हाला शिकवतं सेवा करून घेणारा महत्त्वाचा आहे, सेवा करणार नाही. तो गाढवाला सुद्धा वापरतो ना. मग आता गाढवाविषयी अपप्रचार करत फिरणार का तुम्ही? गाढव शापित प्राणी आहे आणि येशू त्याच्यावरती बसून आला, कुठला प्रचार करणार आहे तुम्ही गाढवाचं नुकसान करणार आहे का? गाढवाला तर देव वापरणार आहे. गाढवाचं जाबाड शमशनानं वापरलं, मला ज्ञान सांगण्यासाठी प्रभूनं गाढव वापरलं. देव सगळ्याचा वापर करून घेतो आणि मग तुम्ही आणि मी त्या व्यक्तीचा न्याय करणारे किंवा नुकसान करणारे कोण लोक? कोणाचं नुकसान केलं का? कोणाला आत्मिक जीवनामधनं उठवलं का? कोणाची नोकरी घालवली का? कोणाचं आर्थिक नुकसान केलं का? कोणाचं शारीरिक नुकसान तुम्ही केलं का? या सगळ्या गोष्टीचा हिशोब होणार आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट देवाला या पृथ्वीतलावर त्याची हस्तकृती. मी पण आहे, पेत्र पण आहे, यहुदा पण आहे, थोमा पण आहे, सगळे प्रभूचे निवडलेले शिष्य आहेत. आता प्रभू ज्याची निवड करतो, देव काय मूर्ख नाही एखाद्याची निवड करायला. तुम्ही जास्त ज्ञानी आहे का एखाद्या व्यक्तीचं ॲनालिसिस करून त्याच्याविषयी अपप्रचार करून नुकसान करण्यासाठी? ज्या गोष्टी तुम्ही करता, इकडं तर प्रभू येशू ख्रिस्त उठल्यावरती पुनरुत्थित झाल्यावर त्या मरियेला सांगतो की सर्व शिष्यांना जाऊन सांग मी उठलेलो आहे, परंतु पेत्राला विशेष जाऊन सांग. का तर पेत्रानं येशूचं नुकसान केलं, पण येशूनं पेत्राचं नुकसान नाही केलं. येशू म्हटला नाही, राहू दे त्याला संगती. बोलला तो मला काही त्याच्याकडनं चुका घडलेल्या आहेत, परंतु हा पेत्र पुन्हा उभा राहील. त्यावेळेस या पेत्राच्या उपदेशानं हजारो लोक प्रभूच्या राज्याकडे येतील. म्हणजे देवाचा उद्देश त्याचं राज्य वाढवावं आणि त्याचं राज्य वाढवत असताना प्रभूला येशूला बोलल्यावर सुद्धा त्यानं पेत्राला क्षमा केली. मग विचार करा, तुम्ही कुठल्या भ्रमामध्ये आहात? कोणाचं नुकसान करू नका, कोणाविषयी वाईट बोलू नका, कोणाला सुद्धा दुखू नका, नाही तर तुमचा न्याय होणार आहे. चौथी गोष्ट, एखाद्याला दोष देण्यासाठी जर एखादी व्यक्ती बोलली तर त्याचा सुद्धा न्याय होणार आहे. आमचा स्वभावच आहे हो, आम्ही आमचे दोष कधीच बघत नाही, आमच्या चुका बघत नाही, आमच्यातल्या कमतरता पाहत नाही. मुळामध्ये आमचा मानवी स्वभाव काय? दुसऱ्याचे दोष शोधत बसणं. आता बघा, एखाद्या व्यक्ती संबंधानं बोलताना जसं त्या येशूकडं व्यभिचारी स्त्रीला घेऊन आल्यावर आणि ते म्हटले की तिने व्यभिचार करताना सापडली, तिला दगडानं ठेचून मारावं असं शास्त्रात लिहिलेलं आहे. आता बघा, शास्त्रात लिहिलेल्या गोष्टीसाठी दोष देणारे लोक हे मुळात पापी लोक आहेत. तुम्ही म्हणाल कसं काय पापी लोक आहे? येशूनं जमिनीवरती लिहायला सुरुवात केल्यावर सगळे पळून गेले, म्हणजे सगळेच पापी आहे. मग विचार करा, जर येशूला सगळी कथा माहिती आहे, तुमचं जीवन माहिती आहे, मग तुम्ही कशाला कुणाला दोष देत बसता? तुम्हाला कोणी अधिकार दिलेला आहे? न्याय विलंबाने होईल, पण नक्कीच न्याय होणार आहे. तुम्ही जर कुणाला दोष दिला ना तर तुमचे दोष उघडे केले जातील, कारण शास्त्रात असं लिहिलं. तू एखाद्याविषयी घराच्या कोपऱ्यामध्ये बोलशील, पण तुझे दोष मी धाब्यावरून जाहीर करेन. म्हणून कोणाला दोष देऊ नका, दोषयुक्त बोलू नका. प्रभूनं तुम्हाला अतिउच्च प्रकारचं पाचारण दिलं आणि हे पाचारण कशासाठी आहे? ते लोकांना अग्नीतनं बाहेर काढून त्यांचं तारण कर, दोष देण्यासाठी नाही आहे. दोष दिल्यावर लोकांचं तारण होणार आहे, देवाच्या राज्यामध्ये येणार आहे. आता शास्त्रात लिहिले, ज्याच्या दोषावर पांघरून घालण्यात आलं, ज्याच्या अपराधांवर पांघरून घालण्यात आलं ते धन्य. म्हणजे देव तर पांघरून घालतो, परमेश्वर दोष झाकतो, मग तुम्हाला उघडे करण्याचा अधिकार कोणी दिलेला आहे? हाच प्रश्न आहे. तुमच्या आत्मिक जीवनाशी संबंधित हाच प्रश्न आहे, कोणाचा न्याय होणार आहे? आणि म्हणून करंथीकराच्या दुसऱ्या पत्राच्या 5व्या अध्यायाच्या 11व्या वचनामध्ये असं म्हटलं, आम्ही प्रभूच्या भयाची जाणीव बाळगून माणसाची समजूत घालतो. प्रभूच्या भयाची जाणीव निर्माण व्हायला पाहिजे. तुम्ही वाचू शकता, दुसरे करंथ 5वा अध्याय 11व्या वचनामध्ये म्हटलं. काय समजतो आम्ही? या प्रभूच्या आगमनाची जाणीव आम्हाला आहे आणि देवाचं भय आमच्यामध्ये. म्हणून एखाद्या चुकलेल्या व्यक्तीला आम्ही समजावून सांगण्याचं काम करतो. हे ख्रिस्ती जीवन आहे. टाकून देणं, तोडणं, विभक्त करणं, अलग करणं हे प्रभूला कधी पसंत नाही. जेव्हा निमंत्रित बोलवले, अनेक लोकांनी अनेक कारणं सांगितले,
कोणी म्हटलं लग्न झालं, कोणी म्हटलं बैलजोडी घेतली, कोणी म्हटलं शेत घेतलं. तो रस्त्यावरचे लुळे लंगडे पांगळे घेऊन या, भिकारी घेऊन या. आता देव दाखला देताना म्हणतो निवडलेले जे बोलावले ते भरपूर आहेत, बोलावलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडके आहेत. मग ज्यांना बोलावलं त्या लोकांनी त्याचं निमंत्रण झिडकारलं. म्हणजे काय, पुष्कळ लोकांना सेवेसाठी बोलवलं, कारणं सांगितली त्यांनी, शेत आहे, नोकरी आहे, बायको आहे, अमक आहे, तम. आता विचार करा, ज्यांनी सेवेसाठी सगळं धुडकावलं, मग तो कसा घासे ना. प्रभू म्हणतो त्यांनी समर्पण केलं, त्याला बोलवलं, तो आला. आणि मग प्रश्न तिथं आहे, तो आल्यानंतर त्यानं जो पोशाख राजानं दिला तो पोशाख त्यानं घातला का? तारणाचा, उद्धाराचा, सहनशीलतेचा, नीतिमत्वाचा हा पोशाख प्रभू त्याच्या दासाला घालत असतो आणि प्रभू त्याला वापरून घेत असतो. मग लक्षात ठेवा, या पृथ्वी तलावर न्यायापासून वाचवण्याचं माध्यम कोणतं किंवा साधन कोणतं ते मी तुम्हाला सांगतो. एकमेकाला प्रतिदिवशी बोध करणं. आणि हा बोध करत असताना मी असं ग्रेट धरून नाही चालायचं. या पृथ्वी तलावर मी कोणत्याही गोष्टी करू शकतो, काय हरकत आहे हा विचार डोक्यातनं काढून टाका. पहिल्या आम्ही काय म्हणतो माहिती का, या जगामध्ये राहिल्यावर माझ्या मनाला येईल त्या गोष्टी मी करू शकतो. मी कुणाचं वाईट करू शकतो, मी कुणाविषयी वाईट बोलू शकतो, मी अपप्रचार करू शकतो, मी कुणाला उद्ध्वस्त करू शकतो, मी माझ्या इच्छेप्रमाणे वागू शकतो. प्रभूनं सगळ्या गोष्टीसाठी मला मुभा दिलेले, माझ्यावरती कोणाचं बॉसिंग असणार नाही आणि मी कुणाचा विचार करणार नाही, मी कोणाच्या अधीन राहणार नाही. अहो सगळ्या गोष्टी तुम्ही करता, अधीनता नको आहे. प्रभूच्या वचनाची अधीनता, सेवकाची अधीनता, वरिष्ठाची अधीनता, अधीनतेमध्ये तुम्हाला चालावंच लागणार आहे. दुराचार करणारा मनुष्य दुराचार करीत राहो, मलिनतेने वागणारा स्वतःला मलिन करत राहो. मी आल्यावर प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे प्रतिफळ देणार आहे. न्यायाच्या दिवशी प्रत्येकाचं कर्म उघड केलं जाणार. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, कोणत्याही परिस्थितीमध्ये हा विचार तुमच्या डोक्यात आला असेल की मी काहीही केलं तर देव मला क्षमा करेल, कधीच नाही करणार त्या. म्हणून तर न्याय होणार आहे, विलंब लागेल पण नक्की न्याय होणार. आणि ते मी तुम्हाला दाखवणार आहे. देवा ज्या गोष्टी तुम्ही करताना तेच तुमच्या पुढे येणार आहे. असं समजू नका मी एखादी गोष्ट केली आणि मी जिंकलो आणि मला आता वाहवा मिळेल आणि मी फार मोठं पराक्रम केला. नाही, वचन काढल्यावर तुम्हाला कळेल. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मी अमुक एक इच्छेचा आग्रह धरू शकतो, ही माझी इच्छा आहे. आता तुम्हाला देवाची इच्छा पण समजून घ्यायला पाहिजे. बऱ्याच वेळा तुम्ही तुमच्या इच्छा लोकांवरती लादता. माझी इच्छा आहे हा पाळक नसावा, माझी इच्छा आहे या घरात मी राहावं, पाळकाने राहू नये, ही माझी इच्छा, सगळं माझी इच्छा बरं का. म्हणजे कधी कधी आमच्या इच्छेचा एवढा आग्रह धरतो, हा व्यक्ती आमच्या चर्चमध्ये नको आहे, ही पण माझी इच्छा, ही व्यक्ती माझ्या लाईफमध्ये नको आहे, ही पण माझी इच्छा. आणि त्या इच्छेचा आग्रह तुम्ही धरता, देवाची इच्छा कधी समजून घेत नाही. आता पहा, ज्यावेळेस सारेला वाटलं की हगार माझ्याबरोबर राहू नये, ही सारेची इच्छा झाली. आणि मग सारेनं काय केलं, त्या अब्रामाला सांगितलं ना, हगारेला तिला त्रास दिला. त्रास दिल्यावरती हगार निघून गेली, रानामध्ये गेली. आता देवाच्या दूतानं तिला येऊन दर्शन दिलं आणि त्या दूताने तिला सांगितलं, हगारे वाईट वाटून घेऊ नको, सारेच्या हाताखाली सोसत राहा, कारण इश्माईलपासून मी एक मोठं राष्ट्र निर्माण करणार आहे. मग देवाची इच्छा काय होती, इश्माईलला घालून द्यावं. आता इश्माईल जो आहे तो अब्रामाचा मुलगा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सारेला वाटतं की इश्माईल आणि इसाक दोघं एकत्र राहू नये, परंतु देवाची इच्छा होती की त्याने एकत्र राहावं. नंतर त्याने सांगितलं याला घालून दे, सारा म्हणते ते. पण सुरुवातीला देवानं सारेच्या इच्छेप्रमाणे सगळं नाही केलं. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे तुमचं आत्मिक जीवन, दुसऱ्याचं आत्मिक जीवन याचं पृथ्थीकरण करून याचा न्याय तुम्ही कसा करू शकता. कधी कधी आम्हाला समजत नाही, आमची मानवी बुद्धी, आम्हाला बायबल माहीत नाही. आणि मला कधी कधी नवल वाटतं, ज्यांच्या हातामध्ये शास्त्र नाही, ज्यांच्याकडं कधी प्रार्थनेचं जीवन नाही, जे कधी चर्चमध्ये बसतसुद्धा नाहीत, जे लोक आराधनेला कधी महत्त्व देत नाही, आणि असे लोक जेव्हा बायबलच्या गोष्टी करतात, बायबलप्रमाणे न्याय करतात, त्यास तुम्हाला देवाची इच्छा काय कळाली, जाणून घेतली का देवाची इच्छा तुम्ही. सारा एक स्पिरिच्युअल व्यक्ती, एक आत्मिक स्त्री आहे. अब्रामाची पत्नी म्हणजे विश्वासणाऱ्यांची माता ती आहे. आणि विश्वासणाऱ्यांच्या मातेकडं घडलेली चूक तिने तिच्या इच्छेप्रमाणे हगारीला बाहेर. आम्ही सुद्धा अनेक लोक अशाच प्रकारचं जीवन बघतो. उधळा पुत्र आपल्या बापाच्या घरी परत, बापाची इच्छा काय, हरवलेला माझा मुलगा मला सापडला, माझा मेलेला मुलगा जिवंत झाला. बापाची इच्छा आहे उधळ्या पुत्रानं घरं परत यावं. उधळ्या पुत्राच्या भावाची कुठे इच्छा आहे, तो नाही त्याने यायला पाहिजे, सगळं उधळून टाकलेलं आहे.
लक्षात ठेवा, देव जो आहे ना तो सगळ्यांचं पुनरुज्जीवन करत असतो, पुनर्स्थापना करतो. म्हणून जर तुम्ही शास्त्रीचं पुस्तक वाचलं तर त्याच्यामध्ये लिहिलं, शमशोन जेव्हा प्रभूनं त्याच्या जन्माच्या वेळेस सांगितलं होतं की हा नाझीर आहे आणि याच्या बटांना वस्त्रा लावू नका. आता नाझीर असल्या कारणानं शमशोन पण एक सामान्य मनुष्य आहे आणि त्याने काही दिवस त्या गोष्टी लक्षात ठेवल्या. परंतु एक दिवशी काय झालं, दलिलीच्या मांडीवरती निजल्या आणि दलिलीने त्याच्या बटा कापल्या. आता सगळी स्टोरी तर संपायला पाहिजे ना. दलिलीच्या मांडीवरती निजला, त्याच्या बटा गेल्या, पण स्टोरी टर्न होती ना. डोळे फोडले, जात्यावरती बसून दळण कांडण केलं आणि त्यानं पश्चातापानं प्रभूकडे प्रार्थना केली, हे देवा पुन्हा एकदा माझ्या बटा माझ्या डोक्यावरती येऊ दे. आता देवानं त्याला परत बटा दिल्या आणि पहिल्यापेक्षा जास्त पावर, जास्त सामर्थ्य दिलं. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही या जगामध्ये जगताना त्यास तुमच्या इच्छेचा विचार, देवाची इच्छा काय, देवाची इच्छा शमशोन पुन्हा उभा राहावा. तुम्ही तर शमशोन मारून टाकाल, संपला म्हणणार शमशोन. देवाने त्याला पुन्हा उभं केलं आणि शास्त्र सांगतं मरताना हयातीमध्ये जेवढं सामर्थ्य आणि त्याच्याकडनं होतं त्याच्यापेक्षा अधिक सामर्थ्य, अधिक मोठा पराक्रम त्यानं मरताना केला. म्हणून तुम्ही देवाचं वचन ऐकणारे लोक असाल, तुमच्यासाठी आनंदाची बातमी, शमशोनाचं पुनरुज्जीवन झालं, तुमचं सुद्धा पुनरुज्जीवन होईल. जरी माघारी गेला असाल, एकदा प्रभूकडे प्रार्थना करा, देवा माझी पुनर्बांधणी कर, पुन्हा एकदा ते सामर्थ्य, त्या बटा माझ्यामध्ये येऊ द्या. देव तुमची पुनर्बांधणी करेल. ती आणखीन एक गोष्ट, मी इतरांना तुच्छ मानू शकतो, ही सुद्धा डोक्यातली कल्पना काढून टाका. कधी आमचं बिहेवियर असतं नेहमी आम्ही आमच्यापेक्षा दुसरे कधी पुढं जाऊ नये याच्यासाठी प्रयत्न करतो. म्हणून तुम्ही बघा, बऱ्याच सेवकांमध्ये ती ईर्ष्या, ती स्पर्धा, ते सेवक 4 लोक घेऊन सेवा करत असतात, पण एखादा मोठा सेवक जर फार मोठी सेवा करत असेल ना, त्याच्या संबंधानं एखादी बातमी ऐकली, काही त्याच्यातलं खरं खोटं तथ्य कुठल्याच गोष्टीचा विचार न करता प्रचाराला सुरुवात करतात. एवढा मोठा प्रचार ते देवाचा पण करत नाही, एवढे व्हॉट्सअपवर संदेश देवाचे पण लोकांना पाठवणार नाही कधी, लोकांना आणि तारणातनं बाहेर पडण्यासाठी, पण लोकांना आणि सेवकाला संदेश त्या मेसेजच्या माध्यमातून उठवण्याचा प्रयत्न करतात, तुच्छ मानतात. परमेश्वरानं पेत्राला तुच्छ मानलं नाही, परमेश्वरानं शमशोनाला तुच्छ मानलं नाही. दाविदाचं पतन झालं पण देवानं त्याला तुच्छ मानलं नाही, पुन्हा दाविदाची पुनर्स्थापना केली. दाविदाच्या कुळातनं जन्मलेला शमशोन शलमोन, या शलमोनाकडनं देवानं मंदिर बांधून घेतलं, त्याच्याच कुळातनं, त्याच्याच आणि पुत्राकडनं बांधून घेतलेलं. म्हणजे देव कधीच कुणाला तुच्छ मानत नाही. मग तुम्ही तुच्छ मानतात तर तुमचा हिशोब होणार आहे. त्यानंतर चौथी गोष्ट, मी माझ्या इच्छेप्रमाणे खाऊ पिऊ शकतो. मला काय वाटेल ते खाईल, मला काय वाटेल ते पिईल, मी गुटखा खाईल, मी तंबाखू खाईल, मी सिगारेट ओढेल, मी व्यसन करेल. लक्षात ठेवा, तुमचं खाणं पिणं सगळ्याचा न्याय होणार आहे. गुटखा तंबाखू खाल, कॅन्सर हा तुमचा न्याय आहे. दारू प्याल, लिव्हर तुमचा खराब होणार, त्यानंतर शरीरातले सगळे अवयव खराब होणार, म्हणजे तो तुमचा न्याय होणार आहे. मग नंतर तुम्ही प्रार्थनेसाठी आग्रह करता, कुठल्या तरी सेवकाला सांगा, प्रार्थना करा आणि मला बरं वाटवं, हा तुमचा न्याय. म्हणून खाणं पिणं सुद्धा त्या ठिकाणामध्ये तुमचं, त्याच्या बाबतीमध्ये पण तुम्हाला प्रतिबंध करता आला पाहिजे. आणि म्हणून इब्री लोकाच्या पत्राच्या 4 अध्यायाच्या 12 वचनामध्ये म्हटलं, देवाचं वचन मनातील विचार व हेतू यांचं परीक्षक आहे. म्हणजे देव आमच्या मनातले विचार जाणतो. तुम्ही चर्चमध्ये बसला, तुम्ही आराधना करता, पण तुमच्या आराधनेमध्ये, तुमच्या बसण्याकडं देवाचं बिलकुल लक्ष नाही. तुम्ही तिथं जाऊन काय विचार करता याकडे त्यांचं लक्ष आहे. काय विचार करता देवाच्या मंदिरामध्येच, कोणासंबंधात तरी द्वेष, कोणाशी तरी ईर्ष्या, कोणाचं तरी स्पर्धा, कोणाविषयी तरी वाईट विचार. आणि मला माहिती आहे, चर्चमध्ये जाणारे 90% जास्त लोक दुष्ट विचाराने प्रेरित आहेत. बोलल्यात तर वाईट वाटून घेऊ नका, परंतु फार मोजके, देवाच्या वचनातील बोलावलेले पुष्कळ, निवडलेले थोडके. म्हणजे जेव्हा तुम्ही आत्मपरीक्षण कराल त्यास तुम्हाला जाणवतं कोणाविषयी तरी तुमच्या अंतःकरणामध्ये द्वेष आहेच, ईर्ष्या आहेच, ती व्यक्ती तुम्ही नापसंत करता, त्या व्यक्तीविषयी तुमच्या मनामध्ये योजना आहेत, तुमच्या मनामध्ये आणि सर्व प्रकारचं वाईट पण आहे. जसं याकोबाला 12 मुलं आहेत, परंतु 11 मुलं एका बाजूला आणि 1 योसेफ एका बाजूला. विचार करा बरं, आता 11चे विचार एकच आहे, काय तर योसेफाला पकडायचं आणि खड्ड्यामध्ये टाकायचं.
म्हणजे माझ्या विचारांप्रमाणे देवाचं वचन जे आहे ते आमचे विचारांचं परीक्षक आहे. तुम्ही चर्चमध्ये येऊन कोणाविषयी काही योजना आखत आहात का? कधी कधी त्या योजना कळत पण नाही, जाणवतात, पण बायबल सांगतं देव तुमच्या मनातले हेतू आणि विचार यांचं परीक्षक आहे. समजा तुम्ही चर्चमध्ये येता, पण चर्चमध्ये येऊन करता काय? आज बऱ्याच ठिकाणात तुम्ही बघाल चर्चच्या प्रॉपर्टी हडप कोणी केल्या? चर्चमध्ये येणाऱ्या लोकांनीच. कब्जा कोणी मारला? चर्चमध्ये येणाऱ्या लोकांनी. जागा विकल्या कोणी? चर्चमध्ये येणाऱ्या लोक. मग तुमच्या देवाचं वचन तर तुमच्या मनातल्या विचारांचं परीक्षक आहे. आता देवाचं वचन परीक्षक म्हणजे देव तुमचा परीक्षक आहे. कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही देवाच्या मंदिरात येता? तुमचं समर्पण व्हायला पाहिजे, तुम्ही प्रभूच्या स्वाधीन पडलं पाहिजे, तुमचा त्याग, तुमचं निस्वार्थी जीवन, तुमची निस्वार्थी आराधना, तुमचं सगळं समर्पण प्रभूला झालं पाहिजे. कोणत्या गोष्टीचं तुमच्या अंतःकरणामध्ये आकर्षण असता कामा नये. आणि 30 वर्षामध्ये मी कधीच आकर्षण ठेवलं नाही, नाहीतर मी आज खूप काही करून बसलो असतो. पण मला माहिती आहे की देव आमचे विचारांचं परीक्षण करतो, आमच्या डोक्यातल्या कल्पना जाणतो. म्हणून लक्षात ठेवा, परमेश्वराच्या घरामध्ये जाताना देव तुमच्या विचारांचं परीक्षण करतो आणि त्या विचारांप्रमाणे तुम्हाला दंड देतो. तुम्हाला दाखवील खरी कसं आहे. यहूदा येशूच्या मागे चाललेला होता, पण त्याच्या डोक्यात फक्त पैसा होता, त्याच्या डोक्यामध्ये तारण नव्हतं. त्याच्या डोक्यातल्या कल्पना काय होत्या? त्या दान कोशातले पैसे मी काढून स्वतःसाठी वापरावं. बघा बरं का, यहूदा येशूचा शिष्य, साधासुद्धा पाळकाचा अनुयायी नव्हता, पास्टर तेलोरेचा पण नव्हता. आता हा यहूदा तिथं जातो आणि तो पैसे चोरतो. आता चोरता चोरता येशूला पण 30 रुपयाला विकून टाकतो. ही संस्कृती, हे जे विचार आहेत ते फार घातक आहे. म्हणून मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमची मुलं त्यांना शिक्षण द्या, तुमच्या मुलांना नोकरी मिळण्यासाठी धडपड करा, तुमच्या मुलांचे लग्न वेळेत करा, जेणेकरून तुमची मुलं चर्चमध्ये आल्यावर चर्चच्या प्रॉपर्टीचा विचार करणार नाही आणि चर्चची प्रॉपर्टी ताब्यात घेऊन त्याच्यावर कब्जा मारण्याचा प्रयत्न करणार नाही. जी देवाची प्रॉपर्टी, देवानं त्याच्या लोकांसाठी दिलेलं आणि ते सगळं सुंदर असणारं स्थान आहे. मग तुम्ही नाही त्या ठिकाणामध्ये जाऊ शकता. तुमची लेकरं चर्चमध्ये गेल्यावर परस्त्रियांकडे बघणार नाहीत, का तर त्यांना संस्कार दिले, देवाच्या वचनाचे संस्कार, चांगले विचार तुम्ही त्यांच्या डोक्यामध्ये घाला. चांगले विचार देवाच्या सानिध्यात, देवाच्या समक्षतेमध्ये उभं राहताना. तसा योग म्हणतो, मी माझी नजर कुठल्या कुमारिकेवर जाऊ देणार नाही, हे माझ्या डोळ्याशी मी करार केलेला आहे. आज लोकांचा डोळ्याशी असणारा करार तुटलेला आहे. देवाच्या मंदिरामध्ये त्यांच्या डोक्यात सगळ्या वाईट कल्पना आहेत, दुष्टतेने त्यांचं मन भरलेलं आहे. कोणाला तरी संपवावं, कोणातरी व्यक्तीला, अहो आमच्याकडं आता तर अशा प्रकारचे लोक भरीस पडलेले दिसतात की ज्या ठिकाणामध्ये लोकांचं तारण लांबच आहे, त्या तारणातल्या लोकांना कसं बाहेर घालवावं, त्यांनी कसं चर्चमधनं बाहेर, याचे प्रयत्न करतात. मग हे प्रयत्न करणारे लोक काही न्यायाच्या दिवशी देव गप्प बसणार आहे? पौल म्हणतो, एक एक आत्मा देवाच्या राज्यामध्ये आणण्यासाठी मला प्रसूती वेदना होतात. समजा एका व्यक्तीने एवढ्या आत्मे आणले आणि त्या लोकांचं ओझं तुम्हाला नाहीच आहे, तुमचं मन, तुमची इच्छा तुम्ही प्रगट करता की लोकांच्या तारणापेक्षा माझं वर्चस्व, मला काय वाटतं ही भावना घेऊन जगणारे लोक त्यांच्यासाठी घातक, फार घातक परिस्थिती असणार आहे. देवाचे प्रिय लोको, म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा तुमची लेकरं चर्चमध्ये जातात त्यांना देवाच्या राज्याविषयी शिक्षण असणं गरजेचं आहे. देवाचं राज्य त्यांना त्यांच्या डोक्यात तेच आलं पाहिजे. मी परमेश्वराच्या घरामध्ये जातो, आराधना, प्रार्थना, धन्यवाद, कधी प्रॉपर्टीकडे जाऊ देऊ नका. काय घडलं माहिती का तुम्हाला? आज ही गोष्ट ख्रिस्ती समाजासाठी एखाद्या किडीप्रमाणे, पेंटिकॉस्टल चर्चमध्ये तेच आहे आणि बाकीच्या ज्या मृत मंडळ आहेत त्याच्यामध्ये तेच दिसतं. तिकडेही सुरू झालेले आता पेंटिकॉस्ट लोकांमध्ये पण. त्यांनाही वाटतं की ते सगळं आमचं असावं, आम्हाला मिळालं पाहिजे. तुम्ही कष्ट करा, तुम्ही घर बांधा, शास्त्रातले ते खाऊन पिऊन तृप्त होतील, नवीन घर बांधून त्यात वस्ती करेल. तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे देवानं जगण्याचा अधिकार दिलेला आहे, कष्ट करण्याचा अधिकार दिला आहे, आशीर्वाद मिळवण्याचा अधिकार दिलेला आहे. तुम्हाला तुमच्या हातानं बांधलेल्या घरामध्ये देवानं तुम्हाला दिलेला आशीर्वाद, एखाद्या व्यक्तीला दिलेला आशीर्वाद तुम्ही नाही घेऊ शकत. मी दाखवेल तुम्हाला. जेव्हा आम्ही पाहतो एक वचन, मला असं वाटतं की ती याकोबाच्या संबंधानं काय घडलं, पहिला जो न्याय त्याच्यामध्ये आम्ही पाहतो याकोबाच्या बाबतीमध्ये. याकोब जेव्हा त्याचा बाप म्हातारा झाला, इसाक म्हातारा झाला आणि त्याची दृष्टी गेली, त्या
त्यास तो एसावाला सांगतो की रानामध्ये जा आणि हरणाची पारत करून घेऊन ये आणि माझ्यासाठी मांस बनव, चांगलं कालवण बनव आणि मला खाऊ घाल. त्याची इच्छा काय होती माहिती का? मरणापूर्वी मी तुला आशीर्वाद देऊन जाईल. मी मरणार आहे आणि मला माहिती माझा अंतिम समय जवळ आला. आता याकोब आणि एसाव ही दोन्ही इसाकाचीच पोरं आहेत आणि दोघाला जन्म देणारा बाप तोच आहे. परंतु त्याला वाटतं ना, हा आशीर्वाद मला एसावाला द्यायला पाहिजे. नीट आहे का? एसावाला आशीर्वाद द्यायला पाहिजे. परंतु घडलं काय माहिती का? एसाव रानामध्ये पारत करण्यासाठी गेला. म्हणजे एसाव त्याच्या बापानं सांगितलेली आज्ञा पूर्ण करण्यासाठी रानामध्ये गेला. इकडं याकोबानं आपल्या आईबरोबर गुप्त योजना केली. काय योजना माहिती का? एसावाचा आशीर्वाद मी हिरावून घ्यावा. म्हणजे जो एसाव कष्ट करून ज्यानं आशीर्वाद मिळवलेला आहे, त्यानं कष्ट केलेलं आहे, बापाची सेवा केलेली आहे, आपल्या बापासाठी त्यानं मेहनत केलेली आहे आणि बापाचा जीव त्याच्यावरती जडलेला आहे. लक्षात घ्या, देवाचा सेवक कधी कधी फार कष्ट करतो, कष्टानं सगळं उभं करतो आणि देवानं त्याला आशीर्वाद द्यायचं ठरवलेलं असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये याकोबासारखं आमचं मन असतं, कारस्थान करून. असं म्हटलं, तो फसव्या आहे, तो युक्तीनं आशीर्वाद मिळवणारा व्यक्ती आहे. आता परिणाम त्याच्या जीवनामध्ये देवानं त्याचा कसा न्याय केला ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानं काय केलं? आपल्या भावाचा झगा घातला युक्ती करून, बरं का. आता तो त्या झग्यामध्ये कधीच बसणार नाही. आणि जेव्हा इसाक त्याला आशीर्वाद देताना म्हणतो की वाणी याकोबाची आहे पण वास मात्र एसावाचा आहे, का तर त्यानं जागा घातले. म्हणजे कधी कधी तुम्ही दिखाऊपणा करण्याचा प्रयत्न करणार नाही, मी त्याच्यापेक्षा धार्मिक आहे. नाही हो, तुम्हाला का स्वर्गात बसलेला देव अशा पद्धतीने करेल का? सगळं आपल्या डोळ्यांनी पाहून तो म्हणेल का हा चाललंय ते सगळं व्यवस्थित चाललंय, मला काय त्याचं घेणं न देणं. अहो, ज्यानं कष्ट केलं त्यालाच ते मिळालं पाहिजे. ज्यांनी कष्टच केलं नाही, आयत्या बिळावरती नागोबा जाऊन बसल्यावरती या मनीप्रमाणे थोडी तुम्हाला तिथं जाऊन बसता येतं. नाही तुम्हाला बसता येत तिथं, तुम्हाला कुठं देवाचा न्याय कळालेला. आणि मग त्यानं तो जागा घातला आणि जाऊन आपल्या बापाकडनं ज्येष्ठपणाचा आशीर्वाद मिळाला. आता एसाव आल्यानंतर तो ओक्साबुक्शी रडला, माझा आशीर्वाद, माझा जगा या याकोबानं घातला आणि त्यानं माझ्या आशीर्वादापासून मला तोडलं. तो रडत होता, एसाव रडत होता. का तर याकोबानं आणि मला फसवलं. आता बघा, हा जो रडला ना, याचं रडणं देवानं बरोबर लक्षामध्ये ठेवलं. काय झगा घालून तू फसवलं का? त्याच्या जग्यामध्ये तू शिरला का? त्याच्या सेवेमध्ये तू शिरला का? जागा म्हणजे सेवा. एकमेकाच्या सेवेमध्ये शिरू नका. आम्हाला नेहमी सवय असते एकमेकाच्या सेवेमध्ये घुसायची. त्याची सेवा कशी आणून पाडली जाईल, मी कसं त्या ठिकाणामध्ये पोचणार आहे, दुसऱ्याच्या जाग्यामध्ये घुसू नका. तुम्हाला प्रभूनं तुमची मंडळी, तुमचं चर्च, तुमची सेवा दिली, तुम्ही तुमच्याच जाग्यामध्ये राहिलं पाहिजे ना. तुम्ही का एसावाच्या जाग्यामध्ये घुसला? तुम्ही का दुसऱ्याच्या सेवेमध्ये घुसला? मग काय दंड होणार आहे याचा? आता बघा, 25 वर्षांनंतर याकोबाला, जेव्हा आम्ही पाहतो की याकोबाला 12 मुलं झाली आणि त्याच्या 12 मुलांपैकी 11 मुलांनी काय केलं माहिती का? या स्वप्नदर्शी जो त्या योसेफ जो आहे तो स्वप्नदर्शी, देवान त्याला विजन दिलं होतं, 11 पेंड्या तुझ्या पेंडीला नमन करतील. अजून आम्ही पाहतो की याकोबानं पाय न्याय होताना देव सगळं पिक्चर जसंच्या तसं, जसं हिंदीमध्ये 20 साल बाद, इकडं 25 साल बाद आध्यात्मिक जीवनामध्ये, इकडं उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 25 वर्षानंतर याकोबाचा प्रिय मुलगा जो योसेफ आहे, या योसेपाच्या बाबतीमध्ये सेम किस्सा घडला. याकोबाचं ते प्रेम आहे त्या ठिकाणामध्ये, जसं एसाव त्याच्या बापाचं प्रेम होता, आता याकोबाचं प्रेम योसेफ आहे. आता योसेपाला त्याच्या भावांनी खड्ड्यामध्ये टाकलं, नंतर त्याला विकलं, त्याचा झगा काढून घेतला आणि त्याच्यावरती एका पशुचं रक्त लावलं आणि आपल्या बापाला तो झगा दिला. आणि काय सांगितलं माहिती का? बाबा, हिंस्र पशुनी तुमच्या प्रिय मुलाला योसेपाला खाऊन टाकलं. आता झग्याबद्दल झगा, त्याने झगा घालून फसवलं आपल्या भावाला, इकडं मुलांनी बापाला झगा दाखवून फसवलं. न्याय झाला हो त्याचा. कुणाचा? याकोबाचा न्याय झाला. 25 वर्ष देवानं वाट पाहिली, पण जेव्हा याकोबाने योसेपाचा जागा पाहिला, तो धाय मोकलून रडला. प्रिया, धाय मोकलून रडला. त्याला ते आठवलं असेल, मी पण माझ्या भावाचा जगा घालून माझ्या बापाला फसवलं, आज माझ्या मुलांनी मला अशाच पद्धतीने हा जागा आणून दिला. आणि त्याला कळलं होतं की हे जे झालेले ते वेगळंच आहे आणि तो रडला झगा पाहून. लक्षात ठेवा, तुम्ही ज्या गोष्टी पेराल त्याच गोष्टीची कापणी तुम्ही करणार आहात. न्याय होणार आहे, विलंब लागेल पण न्याय होणार आहे. कोणी सुद्धा वाचू शकणार नाही. दुसऱ्याच्या सेवेमध्ये दखल देणारे, दुसऱ्याचे आशीर्वाद हिरावून घेणारे,
जे आशीर्वाद प्रभूनं ज्याला दिले आणि ते आशीर्वाद आणि कुरघोडी करून किंवा योजना आखून प्लॅनिंग करून जर तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या डोळ्यातले अश्रू कधी थांबणार नाही. दुसऱ्याचे आशीर्वाद हिरावून घेण्याचा कधीच प्रयत्न करू नका. जेव्हा दुसऱ्याचे आशीर्वाद, दुसऱ्या व्यक्तीला देवानं दिले जे आशीर्वाद दिले आणि ते आशीर्वाद तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करा, लक्षात ठेवा तुमच्या घरामध्ये अनेक प्रकारच्या विपत्ती येणार आहे. अजून एक उदाहरण तुम्हाला शास्त्रातनं सांगतो. जेव्हा दावीद युद्धाला जाण्याच्या ऐवजी घराच्या गच्चीवरती गेला आणि त्यानं त्याच्या सैनिकाची पत्नी खिडकीमधनं पाहिली आणि ती आंघोळ करताना उघडी तिला पाहिल्यावरती याच्या मनामध्ये लालसा आली. त्यानं सैनिकाची पत्नी घरामध्ये आणली आणि व्यभिचार केला. आता बघा, त्याने व्यभिचार करताना दुसऱ्याची नातान संदेष्टा येऊन त्याला ताडून करतो आणि तो बोलतो नाही का, अरे तुझ्याकडं अनेक मेंढ्या असताना तू दुसऱ्याची एक मेंढी आपल्याकडे घेऊन आलेला आहेस. कोण आहे तो? तूच आहेस तू. अरे एवढ्या पत्न्या करण्याचा देवाने तुला अधिकार दिला, पण तू दुसऱ्याची पत्नी घरी आणला. आता परिणाम काय झाला? न्याय देवाने त्याचा कसा केला? त्याच्या पत्न्या त्याच्या मुलानं अबशालोमानं भ्रष्ट करून टाकले. 10 पत्न्या अबशालोमानं भ्रष्ट करून टाकल्या. यानं एक आणली, देवाने याच्या 10 पत्न्या आणि अबशालोमाच्या द्वारे भ्रष्ट करून टाकलेल्या. म्हणजे न्याय झाला. ज्या पद्धतीने तुम्ही दुसऱ्याची लुबाडणूक करा तशाच पद्धतीने कधी कधी दुसऱ्याला दिलेले आशीर्वाद, दुसऱ्याची जमीन, दुसऱ्याचं घर, दुसऱ्याचा पैसा, चर्चचा पैसा, चर्चची प्रॉपर्टी, पाळकाला दिलेले आशीर्वाद आणि ते आशीर्वाद तुम्हाला पाळका घर दिलं, आम्हाला ते घर पाहिजे. अरे ती देवाने सेवकाला दिलेले, तुम्ही तुमच्या हातानं बांधायचं, तुम्ही कष्ट करायचं, तुम्ही घाम गाळायचं. तुम्हाला कष्ट करायला नको आहे, तुम्हाला घाम गाळायला नको आहे आणि तुम्हाला ते पाहिजे असेल तर काय तुम्हाला वाटतं का देव स्वर्गामध्ये शांत बसून सगळं नियोजन, तुम्ही लाख त्याला वेगवेगळे सांगा, नाही आमचं असं आहे, आमचं नाही. देवाकडं ज्याचा आशीर्वाद देवानं ज्याला दिला तो आशीर्वाद त्यानंच उपभोगायचा आहे. तोच आशीर्वाद त्यानं दुसऱ्याला त्याचा अधिकार दिलेला नाही. तुम्ही प्रार्थना करताना म्हणता ना, हे प्रभू हे दानकोशातले पैसे तुझ्या राज्यासाठी वापरले जावेत. प्रत्येक गोष्ट देवासाठी वापरली जावी. द्राक्षरस आणि भाकर प्रभोजनासाठी वापरली जावी. द्राक्षरस थोडे एखाद्या व्यक्तीला पिण्यासाठी वापरता येतो, जे त्याच्यासाठीच वापर आहे. भाकर प्रभोजनासाठी, तुम्हाला भूक लागली म्हणून थोडी खाता येणार आहे. जी गोष्ट ज्याच्यासाठी त्याच्यासाठीच वापरली पाहिजे. दशांश पाळकाने वापरायचा असतो, तो थोडी तुम्हाला वापरायचा असतो. देवानं दिलेला त्याचा अधिकार आहे. त्याच्यावर तुम्ही कसं नियंत्रण प्रस्थापित करू शकता? तुम्ही कसा कब्जा मारू शकता? म्हणून लक्षात ठेवा, न्याय होणार आहे पण त्याला विलंब लागेल. याकोबाचा न्याय झाला आणि त्याचप्रमाणे मी पाहतो. आता बघा, इकडं याकोबाला ज्या पद्धतीनं त्यानं त्याच्या भावाला फसवलं, इकडं त्याच्या मुलांनी त्याला फसवलेलं आहे. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही आत्मिक जीवन जगताना कोणाचं नुकसान करू नका, कोणाचं हिरावून घेऊ नका, कोणाच्या प्रॉपर्टीवर कब्जा मारू नका, दुसऱ्याच्या कुठल्या गोष्टीचा लोभ तुम्ही धरू नका, अन्यथा तुमचा न्याय झाल्याशिवाय राहणार नाही. न्याय होणार आहे प्रियांनो. या भूतलावर किती लोकांनी किती प्रॉपर्ट्या विकल्या. यहुदानं 30 रुपये, त्या 30 रुपयाला येशूला विकलं. देवानं त्याचा न्याय केला, त्याचं पोट फुटून तो मेला, फाशी घेऊन त्याला मारावं लागलं. लक्षात ठेवा, हे असंच देवाचं काम आहे. देवाच्या कामामध्ये कोणीच हस्तक्षेप करू नये, अन्यथा न्याय करणारा देव त्या व्यक्तीला कधी सोडणार नाही. दुसरी गोष्ट आम्ही पाहणार आहोत. 2 शमूएल त्याचा 16वा अध्याय आणि त्याचं 22 वचन. 2 शमूएल 18वा अध्याय त्याचं 25 वचन. ही 2 वचनं तुम्ही वाचा, तुमच्याकडे बायबल असेल तर. आता मी तुम्हाला वाचून दाखवणार नाही कारण तेवढा वेळ आपल्याकडे नाही. पण 2 शमूएल 16वा अध्याय 22 वचनामध्ये असं लिहिलंय, अबशालोमानं आपल्या पित्याच्या 10 उपपत्नीला फसवलं. अबशालोमानं सांगितलं तुम्हाला, दाविदानं त्याच्या सैनिकाच्या पत्नीला आपल्याकडं आणलं, सैनिकाला फसवलं. इकडं अबशालोमानं त्याच्या पित्यांच्या 10 उपपत्नी म्हणजे दाविदाच्या 10 उपपत्न्याला त्यांनी भ्रष्ट केलं. त्याला वाटलं की माझ्या बापाच्या पत्न्या, त्यांच्याशी मी गैरव्यवहार केला किंवा त्यांच्याशी संबंध ठेवले, माझ्या बापाला काय समजणार आहे. दृष्टीआड केलेलं पाप. परंतु परमेश्वर प्रत्येक दृष्टीआड केलेलं पाप देव पाहतो. नीट ऐका, का न्याय तुम्हाला हातामध्ये घ्यायचा नाही याचं कारण मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जर कोणाचा न्याय केला तर तुमचा न्याय देव करणार. तुम्ही न्याय कोणाचा करू नका, देवाला न्याय करू द्या. अबशालोमानं
आपल्या पित्याच्या 10 पत्न्या फसवल्या. परंतु जेव्हा तुम्ही दुसरे शमूएल 18 अध्याय त्याचं 15 वचन तुम्ही वाचाल तर असं लिहिलं, 10 शस्त्रवाहक पुरुषांनी या अबशालोमाला घेरा घातला आणि त्याला प्रहार केला आणि त्याला मारून टाकलं. याने 10 पत्न्या फसवल्या आणि त्याला मरताना ती आठवण यावी, अबशालोमा, आपल्या पित्याच्या 10 पत्न्या तू फसवल्या. या 10 पत्न्याच्या मोबदल्यामध्ये एका पत्नीसाठी एक असणारा धारदार शस्त्रवाहक, ज्याच्याकडे शस्त्र आहे तो तुझ्यावरती वार करेल, अशा 10 लोकांनी त्याच्यावरती वार केला आणि त्याच्या 10 पापांचा हिशोब त्याच्याकडनं घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा जेवढी पाप कराल, जेवढा तुमचा आत्मिक बाप, जसं दावीद अबशालोमाचा आत्मिक बाप आहे, दाविदाच्या अबशालोमानं पित्याच्या 10 आशीर्वादांवरती घाला घातला. तुम्ही किती आशीर्वादांवरती घाला घालत आहात लक्षात ठेवा. आणि इकडं 10 शत्रू त्याच्यावरती पाठवले. कुणावरती? अबशालोम. तुमच्यावरती 10 शत्रू येणार आणि 10 शत्रू चारी बाजूने तुम्हाला घेरून टाकणार. आत्ता सध्या तुम्हाला काहीच वाटणार नाही. अबशालोमानं पाप केलं, त्याच अबशालोमाला काही सुद्धा वाटलं. त्याला वाटलं मी एन्जॉय केला. तुम्ही पाप एन्जॉय कराल, पापाबद्दल तुम्ही मेजवानी कराल, पापाबद्दल तुम्हाला कुठल्याच प्रकारची खंत वाटणार नाही, कारण तुमचं मन कठीण झालं. आणि ते मन कठीण करणारा कोण आहे? असं लिहिलं, देवानं फारोचं मन कठीण केलं. का? तर 10 पिढ्या त्याच्यावरती पाठवाव्या. फारोचं मन कठीण होण्याचं कारण 10 पिढ्या त्याच्यावरती पाठवायच्यात. अबशालोमाला सुद्धा पश्चाताप झाला आणि त्याचं मन त्याने कठीण केलं. बऱ्याच वेळा दाविदाचा मुलगा अबशालोम याच्यासारखी आमची मनोवृत्ती वाटते. एक पत्नी भ्रष्ट करताना आम्ही दुसरं पत्नी भ्रष्ट करतो, म्हणजे पाप करायला सरसावतो. पहिल्याच पापानंतर, पहिल्या चुकीनंतर जर तुमच्या मनानं तुम्हाला जागं केलं, पवित्र आत्म्यानं तुम्हाला प्रेरणा दिली आणि जर तुम्ही त्यापासून स्वतःला अलिप्त केलं, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाची दया तुम्हाला वाचवेल, देवाची करुणा तुम्हाला वाचवेल. पण जसं अबशालोमानं एका पत्नीनंतर दुसरी पत्नी आणि अशा 10 पत्न्या भ्रष्ट केल्या, तर अबशालोमाचा न्याय प्रभूनं केला आणि अबशालोमाला 10 शस्त्र आणि धारण करणाऱ्या लोकांनी त्याला घेरलं. आणि आम्ही पाहतो अबशालोमाचा करुण अंत झाला, याच्यावर प्रहार केला आणि आम्ही पाहतो की देवानं त्याला दंड दिला आणि त्याचं त्या ठिकाणात न्याय केला आणि त्याला मारून देवानं टाकलं. देवाच्या न्यायाला चॅलेंज करू नका. तो फार काळ तुमचं सहन करणार नाही, वेळ लागेल, पण न्याय नक्की होणार आहे. म्हणून ज्यांच्या बाबतीमध्ये असं काही घडतं ना, त्यांनी शांत राहून फक्त देवाच्या न्यायाची वाट पाहिजे. हे सगळ्यात उत्तम जीवन आहे. तुम्ही काही प्रयत्न करू नका. तुम्ही कोणाला काही बोलू, दावीद काहीच बोलायला गेला नाही त्याच्या मुलाला. भ्रष्ट झाल्याची बातमी कानावरती आली. अहो, तो नीतीने जीवन जगणारा व्यक्ती होता. नीतीने जीवन जगणाऱ्या लोकांचं वैशिष्ट्य काय माहिती का? ते गावभर दौंडी पिटवत नसतात आणि नीतिमान व्यक्ती तोच आहे. आता लक्षात घ्या, बऱ्याच वेळा आम्हाला पापाची दौंडी पुलपिटवरून पिटवण्यात फार मजा वाटते की चला आम्हाला ते कळालं, आम्ही असे आहोत, आम्ही तसे आहोत. नाही हो, ती गोष्ट व्यभिचारी स्त्रीच्या बाबतीत घडली. ते दौंडी पिटवत आले, पण येशूने त्यांची दौंडी पिटवली. जमिनीवरती लिहिलं सगळ्यांचं पाप. आमच्या घरात काय पाप आहे, आमच्या जीवनात काय पाप आहे, आम्ही कोणती पाप केली, हे प्रत्येक व्यक्तीनं जाणून घ्यायचं. का? कारण देव दंड देतो, न्याय करतो. 10 शस्त्र आणि धारक सैनिकांनी येऊन या अबशालोमाचा न्याय केला. आता अजून एक वचन फक्त तुम्ही रेफरन्ससाठी लिहून घ्या. 1 शमूएल आणि त्याचा 19 अध्याय आणि त्याचं 10 वचन. या ठिकाणामध्ये एक वृत्तांत त्या ठिकाणात लिहिला. असं लिहिलं की शौलानं या दाविदाला भिंतीला भोसकून मारण्यासाठी भाला फेकला की त्याला भिंतीवरती त्याच ठिकाणामध्ये मारून टाकावं. आता त्याचं कारण काय ते तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही शास्त्राचे जाणकार लोक आहात आणि तुम्ही जर बायबल नियमित वाचणारे लोक असाल तर तुम्हाला ते माहिती आहे की जेव्हा दाविदाला अभिषेक झाला राजाचा, आता शौलाला ते कळालं दाविदाला राजाचा अभिषेक झाला आणि मग हा शौल जो आहे त्याला वाटलं की आता माझ्या जागी दावीद राजा होणार आहे, मग माझी जागा जाणार आहे. आता विचार करा, ज्याला देव अभिषेक देतो ना, त्या व्यक्तीला कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही स्थितीमध्ये नीट डोकं जागेवर ठेवून ऐका. ज्याला देवानं अभिषेक दिला त्या अभिषेकावरती त्याचा नाश करण्याची किंवा त्याला मारण्याची योजना कधीच करू नका. शौलाला वाटलं की जर दावीद मेला तर माझी गादी कधीच हलणार नाही आहे.
पण त्याला हे कुठं कळत होतं, अरे ज्या देवानं मला अभिषेक दिला ना, त्याच देवानं दाविदाला अभिषेक दिलेला आहे. तू राजा आहेस, बरोबर आहे, परंतु प्रभूला वाटतं ना तुझं राज्य आज ना उद्या संपणारे दुसरा व्यक्ती तिथं राजा यावा. आणि जे चुका शाऊलानं केल्या त्या चुकांच्या मोबदल्यामध्ये याच्यामधला अभिषेक गेलेला देवानं पाहिलं. कोणतं काम केलं त्याने शाऊलानं. बरं, आता दाविदाला जेव्हा देवानं अभिषेक केला ना, अभिषेक केल्यावरती लगेच शाऊलाला त्यांनी मारलं नाही आणि दावीद लगेच राजा झाला नाही. तो दाविदाला दाखवत होता, तुला तुझ्या अभिषिक्ताबरोबर चालायचं, कुणावर? राजाबरोबर चालायचं. एक अभिषिक्त दुसऱ्या अभिषिक्ताबरोबर चालतो. जसं मी पाहतो, एलियाबरोबर आलिशा चालला, मग आलिशा एलियावर गेला, आलिशा आपोआप त्याची जागा त्यानं घेतलेली आहे. परंतु आता लोक तसं करत नाहीत. अभिषेकापेक्षा आमच्या डोक्यातले विचार, आम्हाला वाटतं ना हा अभिषिक्त नसावा आणि हा अभिषिक्त असावा. आम्हीच म्हणतो अभिषिक्त. कोण अभिषिक्त? याचा गेला त्या अभिषेक देव मरेपर्यंत कोणाचा घालवत नसतो, कोणाचाच घालवत नाही. शमशोन त्या ठिकाणामध्ये दलीलच्या मांडीवरती निजला, त्याच्या बटा गेल्या, पण त्याला अभिषेक परत आला. तुम्हाला काय वाटतं? अभिषेक गेला, असं झालं तसं? तुमच्या डोक्यातली कल्पना हो. तुम्ही देव तर नाही ना, तुम्हाला काय समजतं देवाच्या गोष्टी? तुम्हाला तुमच्या घरातल्या गोष्टी समजत नाही, देवाच्या गोष्टी कधी तुम्हाला समजणार आहे? म्हणून देवाच्या गोष्टीमध्ये कधीच नाक घालण्याचा प्रयत्न करू नका. देवाला देवाच्या पद्धतीने काम करू द्या. त्याला माहिती आहे हा दावीद राजा कधी होईल, शौल गेल्यावरती, पण आता मी त्याला अभिषेक करून ठेवलेला आहे. दावीद पण त्याला माहिती आहे. जसं आम्ही पाहतो की शौलानं त्याला मारण्याची योजना केली, भाला त्याच्यावरती फेकला, भोसकून भिंतीवरती खिळून मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण जेव्हा तुम्ही शमूएलाचं पहिलं पुस्तक त्याचा 31वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये तुम्ही पाहाल तर असं लिहिलं, शौलाचा मृतदेह. कसा शौल मेला? भाल्यावरती पडला आणि तो भाला घुसल्यावर त्याला मरण येईल. त्याच तो त्याच्या भारवाहकाला, शस्त्रवाहकाला सांगतो, अरे या बेसुन्नत बलिष्ठाच्या हाती सापडून मी आणि मरण्यापेक्षा तू मला मारून टाक, मला त्या तलवार मला भोस का? तर तो भाल्यावरती पडला मरण्यासाठी, पण त्याचं जीव. यानं दाविदाला भाला मारण्याचा प्रयत्न केला, याचं प्रेत त्या भिंतीवरती खेळण्याचा प्रयत्न केला, शौलाचं प्रेत वेशीवरती बलिष्ठाने टांगून टाकलं. म्हणजे याच्या डोक्यात कल्पना काय होती, मी दाविदाला लटकवील. देवानं त्याला लटकून टाकलं आणि इतकं वाईट मरण त्याच्या दृष्टीला आलं. म्हणून तुम्ही कोणाविषयी कसल्या योजना करता हो? काय तुम्हाला कळत नाही? तुम्ही योजना केल्या तर तुमच्या वाटेला तेच येणार आहे. तुम्ही का देवाचं नाही आपल्या हातामध्ये घेता? का तुम्ही वाट पाहत नाही? शौलानं वाट पाहिजे. त्याच्या डोक्यात हे आलं पाहिजे, मी मरत नाही तोपर्यंत दावीद राजा होत नाही. देवाची पद्धत आहे, सेवा करण्याची पद्धत, राजा निवडीची पद्धत. एक राजा मरत नाही तोपर्यंत दुसरा राजा तयार होत नाही. पण देवानं अभिषेक करून ठेवला. कशासाठी माहिती का? त्याला माहिती शौल चुकतो आणि तोच चुकला की आपोआप तो मरणार आहे, कारण देव त्याला वाचवत होता ना. आणि तो म्हणतो आता शौल चुकला तर मी त्याला वाचवणार नाही. मग शौल चुकला, दाविदावरती त्यानं प्रहार करण्याचा प्रयत्न केला आणि भाला फेकला. आता तो भाल्यावरती पडून मेला. आणि एवढंच नव्हे तर आम्ही पाहतो यानं दाविदाला लटकून मारण्याचा प्रयत्न केला. बलिष्ठांनी त्याला झाडावरती त्याचं प्रेत लटकून ठेवलं आणि त्याला त्याच्या शरीराची प्रतारणा केली, विटंबना केली. विटंबनेचं जीवन कधी जगू नका. न्याय तर होणारच आहे, विलंब लागेल पण नक्कीच न्याय होणार. ही गोष्ट आपल्या डोक्यामध्ये पक्की ठेवा. असं समजू नका सर्व काही नॉर्मल आहे. शौलाला वाटलं सर्व काही नॉर्मल आहे, मी दाविदावरती भाल्यावर भाले फेकतो, मी त्याला मारण्याची योजना करतो, मी कटकारस्थानं करतो. पण कोणतंही कारस्थान देव टिकू देत नाही. देव उद्ध्वस्त करतो आणि देव दंड देतो, देव शासन करतो, देव न्याय करतो. ही गोष्ट पक्की आपल्या डोक्यामध्ये ठेवा. फार भयामध्ये जीवन जगावं लागणार आहे. धार्मिकतेच्या बाबतीमध्ये आम्हाला फार सतर्क आणि जागं राहावं लागतं. कायम डोक्यात ठेवा, परमेश्वर त्याच्या योजनेप्रमाणे सर्व काही करत असतो. एलिया गेल्याशिवाय आलिशा तयार होऊ शकत नाही. पण आलिशा त्याच्याबरोबर चालत होता ना. त्याला माहिती आहे योग्य समय आल्यावरती. तो नाही म्हटलं की आता मला आत्म्याचा वाटा त्याने कधी मागितला, जेव्हा एलिया त्याला विचारतो आता माझं जाण्याचा समय वर आलेला आहे, आता मी तुला काय देऊ, काय मागा आणि तुला काय द्यावं असं तुझी अपेक्षा आहे. पण तो आपल्या ठाई असणाऱ्या आत्म्याचा दुप्पट वाटा तुम्ही मला द्या. त्याच्या अगोदर नाही त्याने मागितला. कोणती गोष्ट मनानं त्यांनी नाही केलेली आहे. म्हणून लक्षात ठेवा, मनाने केलेल्या प्रत्येक गोष्टी देव त्याचं खंडन करतो आणि देव त्याच्याबद्दल दंड देतो, देव त्याच्याबद्दल शासन करतो. जसं शौलानं मनाने ती गोष्ट केली, देवानं नाही त्याला सांगितलं याला मार. प्रत्येक ठिकाणी युद्ध करताना देव सांगत होता, शौल विचारायचा. म्हणून आम्ही पाहतो की जेव्हा
शमूएल मेला ना, त्या शौलाला मोठा प्रश्न पडला, आता कसं कोणाला प्रश्न करावा, म्हणजे देवाचं मत कसं जाणून घ्यावं. मग त्यानं भूतविद्या प्रवीण असणाऱ्या स्त्रीकडे तो गेला आणि तो म्हणला, शमूएलाच्या आत्म्याला घेऊन ये, का तर शमूएलाला प्रश्न करायचे. आता शौल जो आहे तो मनचा कारभार करत बसला, त्याला मार्गदर्शक कोणी नाही. आमच्या पण बाबतीमध्ये जर एक उत्तम वचनाचा मार्गदर्शक तुम्हाला नसेल तर जगाचं मार्गदर्शन तुम्ही घ्याल तर सगळं चुकीचं मार्गदर्शन तुम्हाला देणार आहे, सगळं चुकीचं, जे बिब्लिकल नाही आहे, ज्याला बेसच नाही शास्त्राचा. आणि ज्याला शास्त्राचा बेस नाही तो तुम्हाला उद्ध्वस्त करणार आहे. वचन माहिती पाहिजे ना, आणि वचन माहीत नसेल तर तोंड बंद करून बसा. हो, तुम्हाला ज्ञान नाही. आणि सांगणारा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती देवाच्या भयातला व्यक्ती असला, तो देवाच्या वचनावर प्रेम करणारा व्यक्ती असला तर तो तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल ना. चुकीचं मार्गदर्शन कसं करेल? आणि तो बिब्लिकल मार्गदर्शन त्याने केलं पाहिजे, वचनातनं मार्गदर्शन काय? एलिया गेला, अलिशा आला. शौल मेला, दावीद राजा झाला. लक्षात ठेवा, मरावं लागतं, संपावं लागतं. शौल असताना दावीद राजा कसं काय होईल? एलिया असताना अलिशा राजा कसं काय होईल? म्हणून लक्षात ठेवा, एक सेवक मरत नाही ना तोपर्यंत त्याच्या जागी दुसरा सेवक येऊ शकत नाही. आणि समजा तुम्ही नेमला तर तुम्ही देवाच्या वचनाच्या विरोधात काम केलं, न्याय तर तुमचा होणारच आहे, दंड तर तुम्हाला मिळणारच आहे. ज्यानं तुम्हाला मार्गदर्शन केलं त्याचाही न्याय होणार आहे, त्यालाही दंड मिळणार आहे, त्याला काही कमी शिक्षा नाही मिळणार. कारण त्यानं दुसऱ्याच्या झग्यामध्ये एसावाच्या झग्यामध्ये याकोब शिरला. अशाच पद्धतीनं हे जगाचं सगळं जे संतुलन आहे ते बिघडत जातं आणि आत्मिक जीवन उद्ध्वस्त होत जातं आणि लोक भरकटून जातात, दिशाहीन होऊन जातात आणि त्यांना एक उत्तम मार्गदर्शक नसल्या कारणानं त्यांच्या आत्मिक जीवनाची हानी आणि नुकसान त्या ठिकाणामध्ये होतं. आणि म्हणून लक्षात ठेवा, अजून एक पवित्र शास्त्रामध्ये एक उदाहरण आम्ही पाहणार आहोत. शास्त्रीचं पुस्तक 4 अध्याय त्याचं 13 वचन. शास्त्रीच्या पुस्तकाच्या 4 अध्यायाच्या 13 वचनामध्ये असं लिहिलंय, सिसरा यानं 900 लोखंडी रथ इस्रायलाविरुद्ध जमा केले. आणि 21 वचनामध्ये जर तुम्ही बघितलं तर हेबेराची बायको याएल यानं इस्रायल लोकांनी, या सिसरानं काय केलं, इस्रायल लोकांच्या विरोधामध्ये लढाई करण्यासाठी, त्यांना मारण्यासाठी 900 लोखंडी रथ जमा केले. म्हणजे लोखंडानं, बरं का, मी तुम्हाला दाखवलं आकड्याबद्दल आकडा. 10 पत्न्यांना फसवलं, 10 पुरुष येऊन याला त्या ठिकाणामध्ये मारला. मी पाहतो. त्यानंतर आम्ही पाहिलं पद्धत, योजना, डावपेच. काय डावपेच आखले? याला भाल्यानं भोसकावं आणि याचं जे शरीर आहे ते भिंतीवरती खेळावं, अशी योजना त्यानं आखली. कुणी? शौलानं. आता शौलासाठी योजनेबद्दल योजना. कोणती योजना? भाल्यावरती तर त्याला मारलं, भाल्या भोसकला, भाल्यावरती तो पडला. आणि दुसरी गोष्ट आम्ही पाहतो, याचं प्रेत झाडावरती बलिष्ठांनी लटकवलं, गावविशीच्या झाडावरती त्यांनी लटकवलं. आणि जी योजना दाविदाच्या बाबतीमध्ये शौलाने केली तीच योजना याच्या बाबतीमध्ये देवाने केली आणि देवाने त्याचा न्याय करून टाकला. जी योजना, जे काही कुभांड रचलं जातं, तुम्ही दुसऱ्या विरुद्ध रचाल, देव तुमच्या विरुद्ध आज जात्यात आहे, आज सुपात आहे, उद्या तुम्ही जात्यामध्ये असणार आहे. तुमच्या योजनेचं आणि परमेश्वर तुम्हाला दंड देणारच आहे. प्लॅनिंग तुम्ही किती पण करा, किती पण योजना करा. मला असं म्हणायचं आहे की देवाला देवाचं काम करू द्या. तुम्ही देवाची कामं करण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला जगामध्ये देवानं जे कष्ट दिलंय तेवढंच तुम्हाला करायचं आहे. आपलं कुटुंब चालवायचं आहे, आपला परिवार पाहायचा. एकमेकाच्या परिवारात लक्ष घालू नका, एकमेकाच्या कुटुंबात लक्ष घालू. तुमचा परिवार, असं लिहिलंय शास्त्रामध्ये. ज्याला आपल्या कुटुंबाची व्यवस्था करता येत नाही तो देवाच्या घराची व्यवस्था कशी करेल? तुमच्या परिवारामध्ये तुमची लेकरं देवाच्या भयात पाहिजे, योग्य पद्धतीने त्यांनी पैसा कमवला पाहिजे, त्यांच्यामध्ये लुबाडण्याची कुठली क्षमता असता कामा नये, त्यांनी 2 नंबर कामं करता कामा नये. सगळं तुमच्या घरामध्ये चांगलं असलं पाहिजे. त्यांना शिक्षण, त्यांना संस्कार तुम्हाला पाहिजे. तुमची पोरं सगळे वाईट कामं करतात आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या लेकरानं तुम्हाला शिस्त लावतात नाही, मग तुम्ही देवाच्या मंदिरात कशी काय शिस्त लावायला जाईल? शिस्त तुमच्या घरात लावा ना. देवानं त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबात लेकरं दिलेले. तुम्हाला देवाच्या घरात कशी काय शिस्त लावायला जाणार आहे? आणि ती पद्धत प्रभूला कशी काय पसंत पडेल? म्हणून योजना ही तुमच्यासाठी फार घातक असणार आहे. कोणत्याच योजना करू नका. जेव्हा तुम्ही योजना कराल, देव तुमच्यासाठी जी योजना करेल, आजपासून जो संदेश जर तुम्ही ऐकत असाल आणि ऐकल्यानंतर लक्षात ठेवा, एक दिवशी तुमच्या
वाटेला ते दृश्य येईल आणि मग तुम्ही म्हणाल देवानं माझा न्याय योग्य पद्धतीने केला. तुम्हाला आठवेल ते, अरे मी ही चुकीची गोष्ट केली, माझ्या बाबतीमध्ये तशीच गोष्ट घडलेली आहे, कारण परमेश्वर न्यायी परमेश्वर आहे. आता सिसरानं या ठिकाणामध्ये 900 लोखंडी रथ यानं लोखंडाच्या द्वारे या इस्रायल लोकांना आणि हरवण्याचा प्रयत्न केला. आता इकडं आम्ही पाहतो हेबेराची बायको जी आहे यायल तिचं नाव आहे, आणि तिने काय केलं माहिती का, त्याच्या जवळ जाऊन त्यानं त्याच्या कानशिलामध्ये तंबूची मेख ठोकली, हातोड्या घेऊन गेली, आणि तंबूची मेख म्हणजे तंबूला लावायचा खेळ असतो, जाड खेळा की ज्याच्यावरती तंबू उभा असतो. ज्यांना तंबूविषयी माहिती त्यांना कळतं की तो खेळा जमिनीमध्ये रुतवला की मग तंबू उखाडला जात नाही, वादळ वारं पाऊस किती पण. आता यानं लोखंड वापरलं कशासाठी, तर या इस्रायल लोकांना मारण्यासाठी, आणि किती 900 लोखंडी रथ. आता देवानं इकडं यायलला सांगितलं, त्यानं 900 लोखंडी रथ आणलेत ना, तू फक्त एकच लोखंडी खिळा घेऊन जा आणि मार त्याच्या कानशिलामध्ये. याचे 900 लोखंडी रथानं माझ्या लोकांचं नुकसान होणार नाही, पण जेव्हा मी न्याय करेल तेव्हा एका लोखंडी खिळ्यानं हा मरून जाणार आहे. तू लोखंड वापरलंस का, कोणती योजना तू केली, तशाच प्रकारची योजना तुझ्यामध्ये, तशीच योजना होणार. इकडं ज्या पद्धतीनं हामानानं मर्दखैसाठी फाशीचा खांब केला, देवानं त्याच खांबावरती त्याला लटकवलं. न्याय झाला ना, तू लोखंड वापरलं, आता तुला लोखंडाच्या द्वारेच देव न्याय तुझा करणार आहे. 900 लोखंडी रथ घेऊन आला का. म्हणून एक गोष्ट त्यांना ठेवा, जगामध्ये तुमच्या विरोधामध्ये कट कारस्थानाच्या 900 योजना असू द्या, घाबरू नका. 900 रथ आहेत, 900 लोखंडी रथ आहेत हो, आणि तुम्हाला सुद्धा कारस्थान करण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीने संपवण्यासाठी अनेक 900 रथांसारखे तुमच्या अवतीभोवती तुमचे शत्रू असतील, आणि जे तुम्हाला चारही बाजूने घेरण्याचा प्रयत्न करतील. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, परमेश्वराचा एक घाव या 900 रथांपेक्षा भारी असतील. 900 रथ इस्रायल लोकांचं नुकसान करू शकले नाही, पण परमेश्वराची एक मेघ आम्ही पाहतो या सिसऱ्याला त्यानं मारून टाकलं, त्यानं उद्ध्वस्त केलं. हा देवाचा न्याय आहे, हा देवाचा न्याय आहे. म्हणून घाबरू नका. किती लोक तुमच्या विरोधामध्ये आहेत आणि काय योजना ते करत आहेत, काय तुमच्याविषयी बोलत आहेत, कधीच त्याचा विचार करू नका. कारण तुम्हाला दोषी ठरवणारा, तुम्हाला निर्दोष ठरवणारा, तुम्हाला क्षमा करणारा आणि तुम्हाला उभारणारा, तुमचं पुनरुज्जीवन करणारा, तुमची स्थापना करणारा देव स्वर्गामध्ये आहे. त्याला तुमची काळजी आहे. तो तुमच्या शत्रूला तुमच्या पुढं कधीच वरचढ होऊ देणार नाही आणि तुमची हानी पण तो होऊ देणार नाही. म्हणून या पृथ्वी तलावर फक्त आत्मिक जीवनाकडे लक्ष द्या, लोखंडी रथाकडे पाहू नका. हे लोखंडी रथ तुम्हाला घाबरवण्यासाठी आहेत, परंतु कालांतराने जेव्हा प्रभू न्यायाला बसेल ना, त्यास या लोखंडी रथानं नव्हे तर एका मेखेने तुम्हाला विजय दिला, ही साक्ष तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे. आणि तेच तुम्हाला करायचं आहे. देवाच्या लोकांना पृथ्वी तलावरती फार आदरयुक्त आणि भययुक्त जीवन जगायचं आहे. कोणाला घाबरू नका. इस्रायल लोक 900 रथाला घाबरले नाहीत, तुम्ही पण कोणाला घाबरू नका. बिनधास्त प्रभूचं काम करा, जिथं थांबता तिथं बिनधास्त काम करा. इकडं दानियल ज्या पद्धतीने आत्मिक जीवन जगत आहे, त्याच्यावरती जळणारे किंवा त्याला विरोध करणाऱ्या लोकांनी राजाकडे जाऊन प्लॅनिंग केलं आणि म्हटले, महाराज आजपासून 1 महिनापर्यंत 30 दिवसापर्यंत कोणी सुद्धा आपल्या देवाची प्रार्थना करू नये असं फरमान काढा आणि त्याच्यावर सही करा. कोणी आणि अशी प्रार्थना करताना सापडला तर त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकून द्या. राजानं सही करून टाकले. त्याच्या डोक्यात कधीच दानियल नव्हता. आता बघा, ह्या लोकांनी सगळ्याला सोडलं आणि दानियेलाचं घर त्यांनी गाठलं. असंच आहे जगामध्ये. तुम्ही जर नीतिमान आहात, तुम्ही धार्मिक आहात, तुम्ही सात्विक आहात, सगळे तुमच्या मागे लागतील. तुमच्या मागे कोणीच लागलं नाही याचा अर्थ तुम्ही जगाशी हात मिळवणी करून चाललेलात. आणि खूप लोक तुमच्या पाठीस लागले तर समजायचं तुमची सात्विकता, तुमची धार्मिकता त्यांच्या दृष्टीला खपती आणि त्याच्यामुळे ते तुमचा पाठलाग करतात. दानियल नाही घाबरला, गेला घरी, खिडक्या उघडल्या, ॲज युज्युअल दिवसातनं जेवढ्या तो प्रार्थना करतो, जेवढे धन्यवाद करतो, तसाच तो गुडघ्यावरती बसला. हेच तुमचं खरं आत्मिक जीवन आहे. 900 रथ असू द्या हो, पण तुम्ही घाबरता कशाला, तुम्ही कसरता कशाला. अहो, देव तुमच्या पक्षाचा आहे. तो तुम्हाला निश्चित तुमच्याबरोबर चालून तुम्हाला मदत करणार आहे. म्हणून सिसऱ्याचा अशा पद्धतीनं त्या ठिकाणामध्ये न्याय केलेला आहे. आता अजून एक शास्त्रीच्या पुस्तकामध्ये 9व्या अध्यायाच्या 18 ते 24 वचनामध्ये तुम्ही बघितलं तर अबिमेलेक नावाच्या
व्यक्तीनं त्याने मलकाने काय केलं, यरुबाबल याच्या 70 पुत्रांची कत्तल एकाच खडकावरती केली. शास्त्रेच्या पुस्तकाच्या 9व्या अध्यायाच्या 18 ते 24 वचनामध्ये, शास्त्रे 9वा अध्याय 18 ते 24 वचनामध्ये तुम्ही वाचलं तर अबीमेलेकानं यरुबाबल याच्या 70 पुत्रांची कत्तल एकाच खडकावरती केली. आणि तुम्ही 53 आणि 54 वचनामध्ये जर बघितला तर असं लिहिलं, देवानं त्याचा न्याय करताना एका स्त्रीनं त्याच्या डोक्यामध्ये जात्याची तळी टाकली. यानं खडकावरती मारलं आणि त्या स्त्रीनं दगडाच्या मोबदल्यात दगड, देवानं त्या स्त्रीच्या अंतःकरणात काम केलं आणि म्हटलं दगड टाक याच्या डोक्यामध्ये. आणि आम्ही पाहतो या स्त्रीनं याच्या डोक्यामध्ये जात्याची तळी टाकली आणि प्राण जाईना. त्यास तो काय म्हणतो माहिती का, यरुबाबल म्हणतो त्या शस्त्रवाहकाला, अरे मला तू मारून टाक, मला भोसक, कारण एका स्त्रीनं माझा प्राण घेतला. अशी बातमी लोकांपर्यंत जायला नको. म्हणजे मरताना सुद्धा आम्ही पाहतो की त्याला गर्व आला आणि या गर्वानं त्यानं काय केलं, त्या स्त्रीनं मारलं म्हणून पश्चाताप करण्याच्या ऐवजी तो त्या ठिकाणामध्ये गर्वातच मरून गेला. लक्षात ठेवा, कधीही गर्वामध्ये मरू नका, तर चांगलं जीवन जगा. अजून एक शास्त्रीच्या पुस्तकाच्या 16व्या अध्यायाच्या 1ल्या वचनामध्ये ज्यास तुम्ही पाहाल तर तिथं असं म्हटलंय, शमशोन गज्जा या ठिकाणामध्ये गेला आणि त्याच्या दृष्टीला एक वेश्या पडली. आणि पहिलं पाप तिथं, जी पहिली डोळ्याची लालसा अभिलाषा गज्जा या ठिकाणामध्ये आणि त्याच्यामध्ये ती जागी झाली. तुमचं पहिलं पाप, पहिलं तुमची देवाविरुद्ध आणि देवानं ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आणि त्या करण्याच्या ऐवजी तुम्ही जेव्हा तुमचं डोळे तिकडं जाता, हवेचे डोळे ज्याप्रमाणे आणि त्या फळाकडे गेले, इकडं शमशोनाचे डोळे त्या वेश्येकडे गेले. आणि त्याचा परिणाम काय झाला माहिती का, जेव्हा 21व्या वचनामध्ये 16व्या अध्यायामध्ये तो गज्जा या ठिकाणामध्ये आला आणि 21 या ठिकाणामध्ये असं म्हटलं की बलिष्ठांनी गज्जा इथे आणूनच त्याचे डोळे फोडले. हा देवाचा न्याय आहे. ज्या ठिकाणात तुम्ही पाप कराल, ज्या ठिकाणात चुका कराल, त्याच ठिकाणात देव तुमचा अंत करेल. ठिकाण सुद्धा देव बरोबर निवडतो. ज्या ठिकाणामध्ये तुम्ही चुकीची गोष्ट केली असेल त्याच ठिकाणामध्ये तुमचा अंत ठरलेला आहे. शमशोनाचे डोळे त्याच ठिकाणात पडले जिथं त्याची डोळे त्या असणाऱ्या स्त्रीकडे गेले. म्हणून लक्षात ठेवा, देवाच्या न्यायाविषयी जागरूक राहा. पुन्हा मी तुम्हाला सांगेन, आत्ता तुमच्याकडं न्यायाचा प्रसंग नसेल म्हणून तुम्ही वाचले असे समजू नका. उशिरा का होईना देव प्रत्येकाचा न्याय केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, देवाच्या न्यायाविषयी जागरूक व्हा आणि न्यायाचं शिक्षण घेण्यासाठी मी तुम्हाला निमंत्रित करतो. एथेल गार्डन या ठिकाणामध्ये तुम्ही या. दर गुरुवारी संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून 9:30 वाजेपर्यंत न्यायाच्या शिक्षणाचा बायबल स्टडी चालू केलेला आहे. तुम्ही या, अनेक लोकांना तिथं घेऊन या. या ठिकाणामध्ये फक्त एक एपिसोड म्हणून ही असणारं हे टाकलेलं आहे, परंतु रेग्युलर तुम्हाला हे तिथं ऐकायला फक्त एथेल गार्डन या ठिकाणामध्ये मिळणार आहे. तर सगळ्याला प्रेमपूर्वक निमंत्रण आहे. तुम्ही या, स्वतःचा बचाव करा, गुपित रहस्य जाणून घ्या, जेणेकरून शेवटच्या दिवसामध्ये आमचा परिवार वाचला जावा. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करू. सर्वशक्तिमान जिवंत देवा, पित्याच्या अनुग्रहाखाली आम्ही एकत्र येत आहोत. आमचं जीवन तुला आवडणारं, पसंत असणारं असू दे. न्यायाच्या बाबतीमध्ये आम्ही गंभीर असावे. उशिरा का होईना पण देव न्याय करणारे हे खरं आहे प्रभूजी. आणि म्हणून न्यायाच्या बाबतीत लोकांना गंभीर बनव. आजचा संदेश प्रत्येक मंडळीत, प्रत्येक परिवारामध्ये आणि प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीपर्यंत जाऊ दे माझ्या देवा. पुष्कळ लोक गाफील आहेत. ते देवाच्या बाबतीमध्ये जेवढे गंभीर असायला पाहिजे तेवढे नाहीत आणि त्याच्यामुळं मंडळ्या त्यांचं अधपतन होतं आहे, रसतळाला जात आहे. सेवक लोकसुद्धा प्रभूचे आज ज्या पद्धतीचं त्यांचं वर्तन आहे त्यांना सेवा समजलेली नाही आहे. परंतु हे वचन सेवकांचं उद्धार व्हावा, पुनर्जीवन व्हावं आणि खरी सेवा त्यांनी मनोभावे करावी असं होते माझ्या देवा. आज लोक तुझं वचन ऐकत आहे, मोठ्या आशेनं तुझ्याकडे पाहत आहे. अशा परिस्थितीमध्ये मी प्रार्थना करतो प्रभूजी, या वचनाच्याद्वारे अनेक लोकांचं आणि प्रश्न सुटले जाऊ दे. लोकांना तारणाची गरज आहे, आरोग्याची गरज आहे, आर्थिक प्रश्नातनं सुटण्याची गरज आहे. शुगर, BP, थायरॉइड, त्याचप्रमाणे स्पायनल कॉर्ड, डोक्याची समस्या आहे, केस गळतीची समस्या आहे, स्किन डिसीज आहेत प्रभूजी, लेकरांच्या समस्या आहे आणि वांसपणा आहे. हे सगळे प्रश्न आज रात्री सुटू दे. नोकरीसाठी प्रयत्न करतात, आर्थिक आशीर्वादासाठी आज लोक प्रार्थना करत असतील, परंतु तुझा दास आणि तो दिलेला अधिकार
आणि तू दिलेला जे आशीर्वाद आहे आणि पाचरण आहे, या पाचरणाप्रमाणे मध्यस्थी करतो प्रभूजी. हजारो लोकांच्या जीवनामध्ये तू साक्ष घडवत आहे. अशा साक्षी अनेक लोकांच्या जीवनामध्ये घडव माझ्या देवा. जे लोक या मिनिस्ट्रीसाठी आणि मोठ्या प्रमाणात त्याग करून हातभार लावत आहे आणि तुझ्या राज्याच्या वाढीसाठी मदत करत आहे, त्यांचं दान तुझ्याकडचं आणि तुझ्यापर्यंत पोचलं जाऊ दे. त्याचे आशीर्वाद त्यांच्या परिवाराला, त्यांच्या घराला, कुटुंबाला तू दे प्रभूजी. कुणाच्या ऋणामध्ये तू राहत नाही. पेरणाऱ्याला बी पेरता आणि पुरवण्याचं ते काम करत आहे आणि त्यांच्या बीला तू आशीर्वादित कर. आणि प्रभू येणाऱ्या दिवसामध्ये त्यांच्या कुटुंबात अनेक आशीर्वाद आल्याचा अनुभव त्यांना येऊ दे. तुला धन्यवाद देत, तुझी स्तुती करत, तुला गौरव देत. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहो. आमेन.